ज्या गोष्टी समाजाला माहीत नाहीत चांगल्या आणि वेगळ्या सुद्धा त्या सर्वांचं वर्णन या कादंबरीत आहे. परंतु शिक्षक सांगतात इतकं काम असलं तरी असो आम्ही गुणवत्ता वाढवणार, असो ठीक आहे, हे चालू राहणार, पण आम्ही मात्र गुणवत्तेकडे लक्ष देणार हा त्या कादंबरीचा गाभा आहे. आणि त्यात जे शिक्षक शिक्षिका आलेले आहेत ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचे प्रतिनिधी आहेत, की प्रत्येकाला वाटतं मीच यामध्ये आहे, ते सगळे प्रकार त्यात आहेत. म्हणजे आता बदलीचा उल्लेख आपण केला की जसं आता बदलीसाठी काय काय करतात, सुधीरजी लंके समोर आहेत, त्यामुळे त्या विषयावर मी जास्त काय बोलत नाही. परंतु ते सगळे फक्त कादंबरी लिहून झाली आणि टीईटीचा आदेश आला म्हणून टीईटी त्यात नाही, नाहीतर टीईटीचाही उल्लेख त्यामध्ये झाला असता. असं पूर्ण शिक्षकाचं शैक्षणिक आयुष्य या कादंबरीमध्ये आहे. आणि बाकी कादंबरी म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व त्यामध्ये आहेत. सुधीरजींनी एका चांगल्या ग्रंथालय प्रकाशनाकडून कादंबरी होणं हे सोपं नाही. पांगेरा पहिली कादंबरी पाटील साहेबांची त्यांनी छापली आणि आज ते अध्यक्ष झाले. मी असं म्हणत नाही माझा इथं स्वभाव, परंतु जोपर्यंत मला चालता येत आहे तोपर्यंत जर केलं तर बरोबर होईल. पण मागचे 2-3 अध्यक्ष अडचणीमुळे येऊ शकले नाही शारीरिक, यावेळेस मात्र त्यांनी दणगट, साहित्यातही दणगट आणि शहरानंही दणगट असे संमेलनाध्यक्ष निवडले. ही सगळ्या आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आनंदाच्या वाटा तुम्हाला सर्वांना आवडतील, मी त्या अनेक व्याख्यानामध्ये बोलतो. सोपे सोपे विषय असतात. आमचे भाऊनगरी इथं आहेत. पहिलंच प्रकरण आहे सूत्र नसलेले संचालक. म्हणजे सूत्रसंचालक ते खूप चांगले आहेत, पण कधी कधी जर कवी सूत्रसंचालक असला तर तो एक कविता कवीची झाली की त्याच्या स्वतःच्या 2 कविता म्हणणार. म्हणजे प्रत्येकाला एक एकदाच संधी मिळते. सूत्रसंचालक 20-25 कविता म्हणून घेतो, तर सूत्रसंचालकाला आवरायचं कसं? आणि फगूंनी सांगितल्याप्रमाणे सूत्रसंचालक जास्त का बोलतात? कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात, त्यामुळे ते याच कार्यक्रमात जास्त बोलतात. भाऊ त्यात मोडत नाही. पण असे छोटे छोटे विषय करतात. बायको नावाचे प्रकरण ते तुम्ही वाचा, तुम्हाला प्रत्येकाला त्यात स्वतःची बायको त्यामध्ये दिसेल, ती कशी वागते, आपण काय केलं पाहिजे. हे छोटे छोटे चिंतनात्मक वेगळ्या पद्धतीचे लेख काही शिक्षणावर आहेत, काही समाजावर आहेत. त्या सगळ्या आनंदाच्या वाटा ज्यावरून आपण चालतो त्या वाटा त्या छोट्या छोट्या लेखाच्या स्वरूपामध्ये त्यामध्ये आहेत. मी जास्त बोलत नाही, आपल्याला पाटील साहेबांना ऐकायचं, मी त्यांचे आभार मानतो. अध्यक्ष होण्याच्या आधी आमचं ठरलं होतं, ते म्हटले कधी सांग मी येतो. आणि मला एक जाणीव झालेली आहे की साहित्यिक फक्त साहित्यिक असून उपयोग नाही, तो माणूस म्हणून जर चांगला असेल तर असे संबंध प्रस्थापित होतात. नाहीतर मी वाचल्यावर येतो असं जर ते म्हटले असते तर ते आले असते की नाही शंकाच आहे. परंतु माणूस म्हणून, आणि आमची ओळख झाल्यानंतर 6 महिन्यांनी मला साहित्य अकादमीचा फोन आला दिल्ली ऑफिसचा की जयवंत दळवींवर चिपळूणला एक परिसंवाद आहे आणि तिथं तुम्हाला बोलायचंय, नाव सुचवलंय विश्वास पाटील साहेबांनी. त्यावेळेस मला खूप आनंद वाटला की हे नेहमी प्रस्थापितांनी विस्थापितांना, बहुतेक झाडाझडतीमुळे त्यांना ही सवय असावी, विस्थापितांना आधार दिला पाहिजे. पण आमचे प्रस्थापित राजकारण काय किंवा इतर सगळ्या गोष्टी काय तिथून हालतच नाही. त्यामुळं जे जे तरुण होतात त्यांचं रूपांतर वृद्ध झाल्यानंतरच त्यामध्ये होतं. परंतु या सगळ्या गोष्टी टाळून आज ते अध्यक्ष झाल्यानंतर मला शंका आली, कारण संमेलनाचे अध्यक्ष होणं पूर्ण भारतामध्ये सत्कार. आजही इथून लगेचच 2 कार्यक्रम आहेत, परंतु तरी माझ्यासाठी त्यांनी वेळ काढला, आपल्या सर्वांसाठी वेळ काढला. आणि आपल्या सर्वांचे आभार की रविवार असून पाटील साहेब आता एखादाच रविवार मोकळा सापडतो, तो कुटुंबासाठी द्यावा लागतो. पण तोही आपण इथं आलात, काही जण कुटुंबासहित आलात, म्हणजे कुटुंबाला वेळ दिल्याचं समाधान आहे, माझ्या कार्यक्रमाला आल्याचंही समाधान आहे. परंतु हे सगळे स्ट्रेस तर त्यांनी आनंदाच्या वाटा वाचाव्यात, सकारात्मक दृष्टीनं जगावं हा त्यातून संदेश दिलेला आहे. की मी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला जातो. परवा पुण्यात एक जण म्हटले माझं सगळं ठीक आहे पण माझे गुडघे खूप दुखतात. तर म्हटलं आता 70 वर्ष त्या गुडघ्यानं तुम्हाला साथ दिलेली आहे, तर आता दुखले तर काही फरक पडत नाही, आता कमी दिवस राहिले, तुम्ही उलट एखादा छोटासा हार करून त्या गुडघ्याला घातला पाहिजे. सकारात्मक जगलं पाहिजे, आपण नेहमी चांगल्या दृष्टीनं जगलं पाहिजे. जसं 100% मुलं स्कॉलरशिपला बसले बुवा, थोडेच बसले असते तर निकालाची अडचण आली असते. आता 100%मुळे होतं हो मागं पुढं असं म्हणायला सुद्धा जागा लागली. तर प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगलंच पाहिजे. ते भली समस्या म्हणून आपल्यावर येऊन जरी आदळली, ती परीक्षा आहे,
त्या निमित्तानं आता आपण वाचणार आहोत. खूप अभ्यास केला की मग शासन सांगेल की नाही आता काही गरज नाही मध्ये, पण निदान त्या निमित्तानं वाचतील, अभ्यास करतील. आणि आता सर्वांना वाटायला लागलं नाही अभ्यास केला पाहिजे. बालमानसशास्त्रावर प्रश्न होता टीईटीला आता, की ही कुठल्या बालमानसशास्त्रज्ञानं ही व्याख्या दिलेली आहे. 100 शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांची एक व्याख्या आहे. ते 50 वर्षाचे आमचे शिक्षक कसे लिहिणार, जे 40-40 मुलं 30-30 वर्ष सांभाळत आहेत वर्गामध्ये, त्यांना आता बालमानसशास्त्राची व्याख्या विचारलं तर हे सगळ्या गोष्टी, ही विसंगती शिक्षणातली इतर समाजातली मांडण्याचा हा प्रयत्न असतो. म्हणून या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. नागरी सत्कार या शहरातील सर्व मान्यवरांनी पाटील साहेबांचा केलेला आहे. अध्यक्ष म्हणून ते पहिल्यांदा इथं आले. निश्चितपणे साताऱ्याला होणारं संमेलन आणि त्यांचं आगळं वेगळं भाषण ऐकण्यासाठी, कारण साहित्य संमेलनाध्यक्षाचं भाषण समजणं ही सुद्धा एक खूप पण आम्ही तुमच्याकडे येणार, कारण तुम्ही जसं आविष्कार म्हटला, आविष्कारला विचारलं तू काय बोलणार आहे, तो म्हटलं मला विचारू नका, तुम्हाला काय बोलायचं बोला, मी माझं काय बोलायचं ते बोलेन. अनेकांना वाटू शकतं मी त्याला लिहून दिलं, तसा काहीच विषय नाही. त्यानं मग संमेलनाचे अध्यक्ष जनातले जर असतील तर जनाची भाषा ते बोलतात, तेव्हा त्यांचं भाषण हे जनांसाठी असेल याची मला खात्री आहे. नाहीतर मी एकदा मजेनं लिहिलं होतं की संमेलनाध्यक्षाचं, आपल्याच एका संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एका संमेलनाध्यक्षाच्या भाषणाला काहीच खुर्च्या भरलेल्या होत्या मंडपात, सगळ्या खुर्च्या मोकळ्या. आणि तिसऱ्या दिवशी समारोपाला प्रचंड गर्दी होती, लोकांनी खुर्च्या मोडल्या, कारण पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम होता. सांस्कृतिक साहित्य आणि संस्कृती याची सांगडती होती. नंतर मी असा विचार केला आणि मग मी लिहिलं होतं की जर अध्यक्षांचं भाषण ऐकायचं असेल तर दोन्ही कार्यक्रम पहिल्याच दिवशी ठेवले पाहिजे. म्हणजे इकडून एक माईक, इकडून एक माईक, लावणीवाल्या बाई सुरुवात करतात, सगळे लोक जमतील, शिट्या मारतील आणि एक लावणी झाली की अध्यक्षांनी थोडं भाषण सुरू केलं. मग लोक कंटाळले की पुन्हा लावणी सुरू, मग ते एका संमेलनात असं सुरू झालं आणि नंतर वैतकून अध्यक्षच लावणी म्हणायला लागले. आता मी त्यांचं नाव तुम्हाला सांगत नाही, पण या घटना घडल्या, तशी वेळ साताऱ्याला येणार नाही याची मला खात्री आहे. कारण आपला जाज्वल्य इतिहास, भूतकाळ वर्तमानाशी जोडून या समाजाचं भविष्य घडवण्याचं काम पाटील साहेब आपल्या लेखनातून जे करतायत ती अतिशय आनंददायी गोष्ट आहे. म्हणून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा त्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.